काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एक अभूतपूर्व असं दृश्य लोकांना पाहायला भेटलं। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे शेकडो नव्हे लाखो विद्यार्थी रस्त्यावरती आले आणि ते आंदोलन करत होते। विषय असा होता की त्यांची जी ठरलेली परीक्षा होती 14 तारखेला, अचानक कोरोना आणि बाकीच्या निमित्तानं शासनानं ती रद्द केली। नंतर मग जाहीर केलं, पुढे ढकलली आणि ही परीक्षा तुम्ही वारंवार टाळत आलेला आहात। 5 वेळा ही परीक्षा टाळलेली होती आणि आताही घेत नाही, म्हणून तो विद्यार्थ्यांचा संताप होता। स्वाभाविकच विद्यार्थी जेव्हा रस्त्यावर उतरले, इतक्या मोठ्या संख्येने उतरले, मग ते थोडंसं राजकारण झालं। एक सर्वसामान्य लोकांची सहानुभूती पण त्यांच्या पाठीशी होती की इतक्या वर्षांपासून ते तयारी करतात किंवा जेव्हा परीक्षा आहे त्यासाठीचं बाहेरून त्या परीक्षेच्या केंद्रावर येण्यासाठीचं मुलांनी रिझर्वेशन रेल्वेचं आणि ह्याचं केलेलं होतं। आधीच कोरोनामुळे लोक वैतागलेले आहेत, त्याच्यामध्ये हा एक प्रसंग घडला। मग त्याच्यानंतर आता शासनाने जाहीर केले की नंतर लगेच ती परीक्षा घेण्यात येणार आहे। पण ह्या सगळ्या गदारोळामध्ये ह्याच्यातला एक मूळ विषय जो आहे त्याच्याकडे आपण थोडंसं किंवा मूळ समस्या जी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहोत। असं समजा की दरवर्षी ह्या ज्या परीक्षा आहेत शासकीय पातळीवरती, MPSC महाराष्ट्राच्या पातळीवरती, UPSC देशाच्या पातळीवरती किंवा इतर स्पर्धा परीक्षा शासकीय नोकरीसाठीच्या असलेल्या त्या नियमित होत आहेत असं समजूयात आपण। भारतातल्या होत आहेत, राज्यातल्या होत आहेत, अजून कुठल्या पातळीवरच्या परीक्षा नियमित स्वरूपामध्ये विशिष्ट तारखांना होणार आहेत। मूळ प्रश्न असा आहे की याच्यातून मुळात नोकऱ्या निर्माण होत आहेत किती? समजा परीक्षा नियमित होणे हा मुद्दा नाही आहे, परीक्षा नियमित होतीलही, पण किती जागांसाठी होत आहेत? अक्षरशः शासकीय पातळीवरती शेकड्यात जागा निघतात, जेमतेम 400-500 1000 जेमतेम जागा निघतात, त्याच्यासाठी अक्षरशः लाखो पोरं अर्ज करतात। म्हणजे हे प्रमाण जर बघितलं तर अशी शंका सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित होते की समजा या परीक्षा झाल्याच्या नंतर जे विद्यार्थी पास होणार आहेत, त्याच्यात उत्तीर्ण होणार आहेत आणि लागणारी नोकरीची संख्या इतकी अल्प, इतकी क्षुल्लक आहे की बाकीच्यांच्या उरलेल्यांचं करायचं काय? सगळ्यात पहिला गैरसमज नेहरू प्रणीत समाजवादी व्यवस्थेनं सगळ्यांच्या डोक्यामध्ये गेले 70 वर्षामध्ये असं घुसळून टाकलेलं आहे की सरकार म्हणजे नोकरी तयार करण्याचा कारखाना आहे, सरकारी नोकरी म्हणजे सुख आहे। बाकीच्यापेक्षा ह्याला या नोकरीला विशिष्ट कवच कुंडले प्रदान केलेली असल्यामुळे ही नोकरी कायमस्वरूपी आहे। तुम्ही गेल्याच्यानंतर तुम्हाला पेन्शन, नोकरीनंतर तुम्ही गेल्यावर बायकोला पेन्शन, तुम्हाला 7वा वेतन आयोग, तुम्हाला कसलं टेन्शन नाही, अशी मानसिकता गेल्या 70 वर्षात तयार केल्यामुळे कुठल्याही क्षेत्रातला तरुण, हुशार, प्रतिभावंत पोरगा असो त्याला असं वाटतं की सरकारीच नोकरी भेटली पाहिजे। पहिली गोष्ट अशी की ज्या काही अतिशय थोड्या किरकोळ अशा नोकऱ्या आहेत त्यासाठी इतक्या जणांचे त्याच्यावरती उड्या पडतात, त्याचं सरळ साधं कारण की ह्या नोकऱ्यांना असलेलं अतिरिक्त संरक्षण। जगभरामध्ये कुठेही अशा पद्धतीचं संरक्षण नाही। कुठल्याही नोकऱ्या तशा अर्थाने व्यावसायिक पातळीवरती सरकारीसुद्धा केल्या जातात, सरकारी कामंसुद्धा प्रोफेशनली केले जातात, त्याला अशी परमनंट नोकरी जी आपल्याकडे जी गोष्ट अशी नसते, ही आपल्याकडे दिलेल्या संरक्षणामुळे ही समस्या आहे। नंबर 2, एवढं सगळं धोरण राबवून सुद्धा गेल्या 70 वर्षामध्ये आपण किती नोकऱ्यांचं प्रमाण वाढवू शकलो सरकारी पातळीवरच्या? आज घडीला 2.73 करोड असा काहीतरी तो आकडा आहे। अजून थोडीशी जास्त माहिती गोळा करून अगदी रिसेंट ताबडतोब जर गोळा केली तर जेमतेम 3 कोटी इतक्या संपूर्ण भारतभरातलं सांगतोय, ज्याला शासकीय नोकरी म्हणतो आपण किंवा जिथं शासन प्रत्यक्ष काही ना काहीतरी आयोगाप्रमाणे पगार देतं, अशा ज्या नोकऱ्या आहेत त्यांची संख्या संपूर्ण भारतातली जेमतेम 3 कोटी आहे। आणि जो एक अंदाज आहे की एकूण म्हणजे नोकरी असा शब्द तो थोडासा कन्फ्यूज करणारा आहे, गोंधळात टाकणारा आहे, म्हणून रोजगार असा मी शब्द वापरतो। प्रत्यक्ष किती लोक रोजगारात म्हणजे ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत की पैसे कमवण्याच्यासाठी म्हणून प्रत्यक्ष बाहेर पडून छोटं मोठं काम करणारं, पूर्ण वेळ असो, अगदी मोठी नोकरी असो किंवा किरकोळ काहीतरी छोटं मोठं काम करणारा माणूस असो, एकूण रोजगाराचे जर आकडा बघितला तर तो जवळपास 60 कोटी इतका आहे। म्हणजे 135 कोटीमध्ये 60 कोटी लोक प्रत्यक्ष काही ना काहीतरी काम करून पैसे कमवतात आणि ह्यांच्या जीवावरती ज्येष्ठ नागरिक असो, महिला असो आणि लहान मुलं असो हे जगतात की जे प्रत्यक्ष काही काम करत नाहीत। म्हणजे एकूण काम करणाऱ्यांची संख्या, नोकरी असो, स्वयंरोजगार असो, अजून कुठला छोटा मोठा सेवा व्यवसाय असो, ही संख्या आहे 60 कोटी। साधं गणित आहे, एकूण 60 कोटीच्या रोजगारामध्ये जेमतेम 3 कोटी इतक्या फक्त सरकारी नोकऱ्या म्हणजे सरकारी रोजगार आहे, नोकरी आहे। हे जर प्रमाण काढलं तर ते फक्त 5% इतकं भरतं। म्हणजे हे जे सगळा धिंगाणा उभा केलेला आहे, सगळे असं सांगतात की किती मोठा प्रश्न आहे हा, एकूण रोजगारापैकी फक्त 5% रोजगाराशी संबंधित विषय आहे आणि त्याचा एवढा मोठा बागुलबुवा केलेला आहे।
मी हा विषय परत एकदा जो आता विषय ऐरणीवर येतो आहे मराठा आरक्षण त्याच्याशी जोडतो. महाराष्ट्रात हे करतं, भारतात ते तसंच लागू पडतं. ह्याचं कारण काय? ह्याच्यामध्ये बहुतांश तुम्हाला बहुजन समाजातले तरुण आढळतील, कारण की त्यांना त्यांचा जो पारंपरिक म्हणून व्यवसाय होता त्या शेतीचं खच्चीकरण केलं गेलं. सगळ्या शेतीशी संबंधित जाती तुम्हाला आढळतील की त्या नोकरी आणि विशेषतः सरकारी नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये ओढ लागलेली आहे, कारण की त्यांचा जो म्हणून पारंपरिक व्यवसाय होता तो संकटात सापडलेला आहे. म्हणजे आज MPSCच्या परीक्षा लांबल्याच्या नंतर रस्त्यावर आलेल्या लाखो मुलांमध्ये बहुतांश तुम्हाला शेतीच्या जातीचे, म्हणजे कुणबी असोत, मराठा असोत, माळी असोत, बाकीचे सगळे म्हणजे शेतीशी संबंधित, किंवा आपण जर गुजरातमध्ये गेलात तर पाटीदार असोत, जाट असो, गुज्जर असो, खाली रेड्डी, आंध्रमधले रेड्डी असो, लिंगायत असो, हे सगळे तुम्हाला शेतीशी संबंधित असलेल्या ज्या जाती आहेत, जाट आहेत तिकडे वरती, हेच नेमके तुम्हाला आरक्षणाच्या मुद्द्यावरती आंदोलन करताना दिसतील, नोकरीसाठी हे तुम्हाला रस्त्यावर राहताना दिसतील. ह्याचं कारण म्हणजे पहिली गोष्ट, सरकारची नोकरी देण्याची क्षमता अतिशय छोटी आहे. सरकार नोकरीचं कारखाना नाही. नंबर 2, ज्या प्रमुख म्हणजे आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये रोजगार जो शेतीमध्ये उपलब्ध होता त्या शेतीची आम्ही उपेक्षा केली, म्हणून त्या ठिकाणाहून लोक बाहेर पडले. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या असलेल्या ह्या नोकरीला विनाकारण संरक्षण दिलं गेलेलं आहे. तुम्ही आत्ता सध्या ही जी सरकारी नोकरी आहे हिला तुम्ही ह्याचं स्वरूप बदला. हे फक्त तुम्हाला 11-11 महिन्याच्या ऑर्डर्स आहेत असं म्हणा, किंवा 5-5 वर्षाचे फक्त तुम्हाला ऑर्डर्स आहेत असं म्हणा. ही नोकरी कायमस्वरूपी नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला नव्यानं तुमची जी क्षमता आहे ती सिद्ध करावी लागेल म्हणा. हा गोंधळच समोर येताना दिसणार नाही. आज जेव्हा बाकीच्या क्षेत्रामध्ये उद्योग असोत, छोटा मोठा व्यापार असो, व्यवसाय म्हणजे सेवा क्षेत्र असो, प्रत्यक्ष शेती असो, ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला असं दिसतं का की त्या ठिकाणी काम करण्यासाठी लोकांची काहीतरी मारामार आहे, तिथे मोर्चे निघत आहेत, रस्त्यावर उतरत आहेत, कारण की अमुक एका कंपनीमध्ये आम्हाला काम मिळालं पाहिजे म्हणून? असं होत नाही. आजही व्यावसायिक पातळीवरती ज्या सगळ्या संस्था आणि हे काम करतात त्या ठिकाणी चांगल्या मनुष्यबळाची कमतरता आहे. आजही तुम्ही जो आत्ता हे रस्त्यावर उतरलेले जे सगळे तरुण आहेत ना, ह्यांना समजा तुम्ही असं म्हणालात की त्यांच्या विषयातली त्यांची पात्रता बघून की बुवा तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये छोटी मोठी नोकरी उपलब्ध करून देतो, आश्चर्य तुम्हाला असं वाटेल की हे तिथून पळून जातील. आज कितीतरी क्षेत्र असे आहेत की तिथं ठीक आहे कमी असेल पगार, पण त्यांना गरज आहे, पण माणसं भेटत नाहीत. कारण असं की त्यांना सरकारी नोकरी पाहिजे. म्हणजे ही जी बेरोजगारी म्हणून म्हणली जाते ती प्रत्यक्ष रोजगाराची बेरोजगारी नाही आहे. ही बेरोजगारी ही प्रत्यक्ष तुम्हाला अगदी सरकारी पातळीवरती स्वच्छता कर्मचारी जो कायमस्वरूपी म्हणून नेमलेला असतो तो त्याच्या हाताखाली परत 3 माणसं नेमतो, अशी उदाहरणं औरंगाबादसारख्या शहरामध्ये समोर आलेली आहेत. पहिली गोष्ट, या सगळ्यावरती जर विचार करायचा असेल तर सरकार म्हणजे नोकरीचा कारखाना नाही. सरकारी नोकऱ्यांना असलेलं अतिरिक्त संरक्षण पूर्णपणे काढून घ्या. आत्ताच्या घडीला चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून पहिला, दुसरा आणि तिसऱ्या वर्गातल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे सरधोपट पगार अर्धे करा. 7वा वेतन आयोग यांना लागतोच कसं काय? बाकीच्या क्षेत्रात काम करणारा माणूस जेमतेम पैशामध्ये काम करत असताना तोच माणूस, त्या क्षमतेचा माणूस किंवा त्याच्यापेक्षा कमी क्षमतेचा माणूस सरकारी नोकरी झाल्याच्या नंतर त्याच्या 4-5 पट पगार उचलतो कसं काय? जर सरकार तोट्यात आहे, म्हणजे वित्तीय तोटा वाढत असताना सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कसे काय वाढतात? असं का होत नाही? किंवा यावेळी जसं एखाद्या विकास कामासाठी सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरतात तर शासनाकडून सांगितले जातं की रस्त्याचं काम होऊ शकत नाही कारण की निधी संपलेला आहे. मग असं का नाही कधी घडलं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये? आपण म्हणूयात की निधी नसल्यामुळे यावेळेस सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अर्धेच केले जातील. असं कधीच घडलेलं नाही आहे. सरकार बुडालं तर हरकत नाही, पण कर्मचारी तगला पाहिजे अशी ही पद्धत. आणि त्याच्यामुळे ह्या नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक त्याला कवचकुंडलं प्राप्त करून दिलेले आहेत. याला जो उपाय शोधायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा सर्वात जास्त रोजगार निर्मिती देणारं क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र आहे. शेती क्षेत्राची केलेली उपेक्षा शेतीशी संबंधित सगळ्या जातीची उपेक्षा ठरते. म्हणून त्यांचं आंदोलन, त्यांचा संताप, त्यांची अस्वस्थता आरक्षणाच्या निमित्ताने, सरकारी नोकऱ्या ह्या स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं रस्त्यावर येते आणि आपल्याला त्याला तोंड द्यावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे प्रत्यक्ष जो उत्पादक आहे, सरकार हे बांडगुळ आहे. सरकार स्वतः काहीही निर्माण करत नाही. सर्वसामान्य शेतकरी,
छोटा मोठा उद्योजक, व्यापार करणारे, सेवा व्यवसाय करणारे, हे जे सगळे कष्ट करतात, हे पैशाची संपत्तीची निर्मिती करतात आणि त्यांनी दिलेल्या करावरती मग बसून सरकार काहीतरी धोरण ठरवतं आणि सरकार चालतं. त्याच्यामुळे सरकार हे बांडगुळ आहे. सरकार उत्पादकांची जे प्रत्यक्ष निर्माण करतात, काही जण आपल्या श्रमातून, काही जण आपल्या बुद्धीतून, प्रतिभेतून, आपल्या मेहनतीतून, हे सगळे जे उत्पादक लोक एकीकडे, श्रमणारे लोक एकीकडे आणि त्यांच्यावर जगणारे बांडगुळ दुसरीकडे. बांडगुळ हे मर्यादितच असले पाहिजेत. सरकार मर्यादित असलं पाहिजे. सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे असं आम्ही चळवळीत म्हणतो, ते इथे लागू पडतं. सरकार कमी असणे, सरकारी नोकऱ्यांची संख्या अतिशय कमी असणे, सरकारी नोकऱ्या कायमस्वरूपी नसणे, सरकारी नोकऱ्यांना कुठलंही जास्तीचं संरक्षण, आवश्यक तेवढं संरक्षण ठीक आहे काम करण्यापुरतं, पण जास्तीचं संरक्षण दूर करणे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे प्रत्यक्ष जो उत्पादक आहे, शेतकरी असो, व्यापारी असो, उद्योजक असो, ह्यांच्या मार्गातल्या अडचणी जर दूर केल्या तर औद्योगिक वातावरण, रोजगार निर्मिती, नोकरी निर्मिती नाही, दोनमध्ये फरक आहे. सगळ्यांना बेरोजगारी म्हणजे फक्त नोकऱ्या निर्माण करणे असं वाटतं. बेरोजगारी दूर करण्यासाठी रोजगार निर्मिती आणि ती मानसिकता, औद्योगिक उद्योजकाची मानसिकता, व्यापाराची मानसिकता, सेवा व्यवसायाची मानसिकता निर्माण करणं आवश्यक आहे. तरच आपला हा प्रश्न सुटू शकेल. अन्यथा कितीही तुम्ही नियमितपणे परीक्षा घ्या, सरकारी पातळीवरती नोकऱ्या वाढू शकणार नाहीत. सरकारी पातळीवरती नोकऱ्या वाढू शकत नसल्यामुळे केवळ छोट्या लोकांना, मर्यादित लोकांना नोकऱ्या मिळू शकतात, इतरांना मिळत नाही. आणि त्यांचं उदाहरण देऊन शेकडो, लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचा हा उद्योग आहे, हे आपल्याला दिसून येत आहे.